पेट्रोल भरायला, पण ती दिवसभराची शक्ती भरून निघते. 5 मिनिटं थांबल्यानंतर किती पेट्रोल भरलं त्याच्यानुसार त्या गाडीचा ॲव्हरेज किती आहे तेवढी गाडी ते चालते. आता हा आहे पेट्रोल पंप. काय आहे ध्यान ठेवा, हा काय आहे पेट्रोल पंप. आपण गाडी आहोत. आता तुम्हाला किती पेट्रोल भरता येते आणि तुमची गाडी ॲव्हरेज किती देते, हा भाग आहे ना. तुम्ही इथून किती प्राप्त करू शकता. समुद्रामध्ये पाण्याची कमी नाही. आता तुम्ही जो भांड नेलं तिथून पाणी आणण्यासाठी जेवढं भांड असेल, प्रयागमध्ये पाण्याचं कमी आहे का? आपण किती आणलं, आपलं भांड जेवढं आहे तेवढं. लक्षात घ्या, पाण्याची कमी नाही आहे, ज्ञानाची कमी नाही आहे, शक्तीची कमी नाही आहे. आपली टंकी किती आहे याच्यावर अवलंबून आहे. आपली कॅपॅसिटी किती आहे. म्हणून आपला दर्जा वाढवा, आपली कॅपॅसिटी वाढवा. आनंद ही फुले फले. हरदम आपल्या जीवनात आनंद फळाला आला पाहिजे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या हाती कर्म करणं. चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, हे आपल्या हाती आहे. त्याला फळ किती द्यायचं ते त्याच्या हाती आहे. त्याला फळ किती द्यायचं. निष्काम कर्म करायचं, अजिबात फळाची अपेक्षा करायची नाही. निष्काम कर्म. निष्काम कर्म जर तुम्ही केलं तर त्याला सुद्धा फळ त्या दर्जाच लागते. लक्षात घ्या. निष्काम गा मुरारी अतिहर्ष देवनाचे. निष्काम भावनेनं, कुठलीच मनात कामना नाही, कुठलीच इच्छा नाही आहे. लक्षात घ्या. निष्काम कर्म करा. आम्हाला मान नको, आम्हाला मोठेपणा नको, आम्हाला कुठं आदर नको. मी कोणासाठी करत नाही आहे, माझ्या उद्धारासाठी करतो. मी माझ्या उद्धारासाठी करतोय. मी इथं सेवा करतो म्हणजे कोणावर उपकार करत नाही. सेवा करणाऱ्यांनी जर सेवा करणं बंद केली तरी इथलं काहीही ओळख नाही, असं आपल्या मनात आलं पाहिजे. काळे महाराज नसला तरी ओळख नाही. जग कोणासाठी थांबत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण जे करतो ते गुरुमाऊलीसाठी करत नाही, असं जर कोणाच्या मनात असेल तर त्यांनी मनातून काढून टाकावं. आपण आपल्या उद्धारासाठी करतोय, आपल्या उद्धारासाठी. बायकोसाठी नवरात्री जेवण करू शकतो काय? बायकोची तब्येत बरी नाही समजा, ते म्हणते मी जेवत नाही. मग नवरा असं म्हणते काय, मग तुझ्या वाटणचं मीच जेवण करून देतो. असं होत नाही ना. असं होत नाही. आपली आपण करा सोडवन. संसार बंधन थोडा वेगी करावी तातडी. परमार्थाची तातडी करा म्हणतात, कारण वेळ कमी आहे. परमार्थाची तातडी करा. उद्या करू असं म्हणू नका. आज आत्ता ताबडतोब. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. चांगलं काम जर करायचं आहे, लक्षात घ्या, चांगलं काम. आपण वाईट काम करायच्या वेळेस कोणाला विचारतो काय? समजा तुला दान द्यायचं आहे, चांगलं मनात आलं, काही कोणाची सल्ला घ्यायची गरज आहे काय? सल्ला जर दिली तर त्याच्यात विकृती तयार होते. मग एवढे कशासाठी द्या लागते? कमी दिले तर भागत नाही का? नाही दिले तर जमत नाही का? लक्षात घ्या. म्हणून कर्ण पूजा करायला बसला. कथा आहे का महत्वाची आहे. कर्ण पूजा करायला बसला. त्याचा नियम असा होता की तो पूजा करायला बसला तेव्हा उठत नव्हता. आणि कोणी जरी दारात आला तर त्याला काहीतरी दान दिल्याशिवाय जाऊ देत नव्हता. ऐकून घ्या, ऐकण्यालायक आहे. तो पूजा जेव्हा करायला बसला तेव्हा एक भिक्षुक आला.
भिक्षाम देई. थांबा तुम्ही, गडबड नका करू. भिक्षाम देई. जसं आहे तसं राहू द्या. हा, काय होते त्याच्यासाठी बोला लागते मग आपल्याला. दार नको लावू, थांबून जाय. तुमचं ऐकणं जाते ना, त्याचा फायदा होते, सांगणाऱ्याचं नुकसान होते. नुकसान कोणाचं होते? सांगणाऱ्याचं. तेवढं गेलं त्याचं. हा, आपल्याला कोण दार उघडलं दिसलं, ज्यावेळेस दिसणार नाही. समजा तुम्ही प्रवचनात रंगल्या, आपल्याला फक्तच काळे महाराज दिसले पाहिजे तुम्हाला, इकडलं तिकडलं दिसते आपल्याला. सद्गुरुनाथ महाराज की जय. ऐकून घ्या, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, एक लक्ष. काय सांगत होतो मी? असं होते माझं मत. नाही, कर्ण. मी काही पोथी वाचून बोलत नाही. कर्ण पूजेला बसला, भिक्षुक आला, भिक्षाम देई. कर्णाच्या डाव्या हाताला सोन्याचा गडवा होता. त्यांनी तो सोन्याचा गडवा उचलला आणि त्या भिक्षुकाने देऊन दिला. कारण पूजेत बसल्यावर मला उठायचं नाही आहे ना, मग सोन्याचा गडवा उचलला, भिक्षुकाला देऊन दिला. तो भिक्षुक साधा नव्हता. तो भिक्षुक काय म्हणतो? मला पागल समजतो का? मला मूर्ख समजतो का? मी डाव्या हातचं दान घेत नाही. तुला अक्कल नाही का? ज्ञानी माणूस आहे तू डाव्या हातानं का दिलं? कर्ण काय म्हणतो ते महत्वाचं आहे. गडवा माझ्या डाव्या हाताले होता. माझा उजवा हात आणि डाव्या हाताचं अंतर होतं. हा सोन्याचा गडवा आहे. उजवा हात तिथपर्यंत येईपर्यंत माझ्या मनात बदल होऊ शकला असता. हा सोन्याचा नाही दिला तर दुसरा दिला तर चालल का? म्हणून माझ्या मनात आलं, तू मागितलं, मनात आलं, जे होतं ते देऊन दिलं. आपल्या पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काय असेल त्या क्षणाला ते समर्पण करावं. सद्गुरुनाथ मन बदलायला काय लागते? हा, सत्यामध्येच वर्गणी येते. काय येते?